वाशिम जिल्ह्यात राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा हेलिकॉप्टरद्वारे झालेला दौरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। पंतप्रधानांकडून सातत्याने इंधन बचतीचे आवाहन केले जात असताना मंत्री नागपूरहून थेट हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे पोहोचल्याने आणि मोठ्या सरकारी ताफ्याचा वापर केल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे बंजारा वारसा संग्रहालय तसेच विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी नागपूरहून थेट हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे दाखल झाले। त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली होती। सुरक्षा आणि स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी तसेच खासगी वाहने तैनात करण्यात आली होती। मंत्र्यांच्या ताफ्यात सुमारे 20 ते 22 सरकारी वाहनांसह अनेक खासगी वाहनांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे। विकास कामांची पाहणी आणि आढावा बैठक पूर्ण झाल्यानंतर मंत्री यवतमाळ येथील एका कार्यक्रमासाठी रवाना झाले। त्यासाठीही त्यांनी हेलिकॉप्टरचाच वापर केल्याचं सांगितलं जात आहे। हेलिकॉप्टर आणि मोठ्या वाहन ताफ्याच्या वापरामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। मात्र या संदर्भात मंत्री कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही। त्यामुळे हा मुद्दा आगामी काळात आणखी चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे। सध्या मंत्र्यांच्या या व्हीआयपी दौऱ्याबाबत प्रश्नचिन्हे आणि चर्चांचा सिलसिला सुरूच आहे। याबाबत सरकार किंवा मंत्री कोणते स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।